छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे बोलतायत, थेट जाऊयात। आमच्या लेकरांचं मरण दादा इथं सध्या हे महत्वाचं। याच्यासाठी तुमच्यासारख्या सगळ्या गोरगरीब बांधवांनी उठलं पाहिजे। आम्ही उठतोत ना, उठलोच म्हणलोय। तुम्हाला पाठबळ सुद्धा आहे। आता ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणाचा तुमच्याही वेगळ्या प्रवर्गासाठी जर आम्ही मागं पडलो तर मग आम्हाला बोला, 1 इंच मागं न राहणार। पण आता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न आहे, याच्यात सहभाग गरजेचा आहे। डायव्हर्ट होता का? हा 100% होऊ शकतं, फक्त याच्यावर नजर टाकाय। एक आहे। पण आम्ही याच्यावर विचार करतो आम्ही, याच्यावरती विचार करतो। पण हे परवडणार नाही आम्हाला। कसं परवडणार नाहीये? 5% मराठा याच्यातून राहतोय, याच्यातून 5% मराठा राहतोय। त्याला कोणी अंगावर घ्यायचं? मी? हा मग बघा, समितीने सांगितलेली लोकसंख्येवरच बोलतो मी। आमचं मत तर 40% पेक्षा जास्त आहे। परंतु जर समितीने 10 वर्षापूर्वी सांगितलंय 34% मराठा, 17 दोन्ही 34, याच्यात 5% ते 6% आरक्षण कमी पडतंय। म्हणजे किमान 1.5 कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी? मी। दुसरी गोष्ट, तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर, दुसरी गोष्ट, त्यांच्यावर अन्याय का? हरिभाऊ राठोड हे मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले आहे। बीडची सभा झाली। या सभेनंतर मनोज जरांगे यांची तब्येत खालावली असल्याने ते सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। तसेच त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबई दौरा कसा असणार या संदर्भात वक्तव्य केलं, या संदर्भात माहिती दिली। हरिभाऊ राठोड ओबीसी नेते आहे, मात्र सोमवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस त्यांनी केली। त्यामुळे या भेटी दरम्यान काय चर्चा होणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। हरिभाऊ राठोड हे मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले आहेत। सध्या मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगर मधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत।